हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण एक सुंदर अशी डिझाईन जी आहे बॅकनेकची बघणार आहोत, बोटनेकमध्ये। आणि बघा, साडी पण याच कलरची होती, ब्लाउज पीस पण याच कलरचा होता। आणि ज्यावेळी साडी आणि ब्लाउज एकाच कलरचे असतात तर त्यावेळेला आपल्याला सुचत नाही की नेमकं त्याच्यावर जी डिझाईन जी करायची आहे तर ती काय करायची आहे। तर आता बघू शकता 32 साईजचा ब्लाउज आहे, त्यासाठी शोल्डर जे आहे मी 7 इंच घेतलेला आहे, 3.5 इंच गळा रुंदी मी घेतलेली आहे। आता हा जो बॅक पार्ट आहे तर तो आपण 1 इंच एक्स्ट्रा काढलेला आहे, कारण ही जी डिझाइन आहे तर ती 2 पीस मध्ये कट होते आणि मार्जिन जे आहे आपल्याला सेंटरला एक्स्ट्रा लागतं। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्ट काढतानाच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे जितकी तुम्ही उंची घेतली असेल त्यामध्ये प्लस आपण अजून 1 इंच जे आहे एक्स्ट्रा या डिझाईनसाठी घ्यायचं आहे। जर तुम्ही सिंपल बोटनेक शिवत असाल तर 1 इंचच आपल्याला पूर्ण उंचीमध्ये वाढवावं लागतं, पण या डिझाईनसाठी आपल्याला परत एक्स्ट्रा जे 1 इंच आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 इंचचा एक बॉक्स जो आहे आपण घेतलेला आहे इथं, आणि त्यानंतर एक कर्व शेप जो आहे आपण गोल आकार दिलेला आहे गळ्याला। गळ्याची जी रुंदी आहे तर मी 3.5 इंच घेतली होती, त्यानंतर गळ्याची उंची आहे मी 3 इंच घेतलेली आहे। आता आपला पाठीमागचा जो गळा आहे तो आपण किती डीप ठेवतो याच्यावरती आपण हे जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। आता हे कस्टमरचं ब्लाउज होतं, तर मी जे आपला नेक आहे, डीप नेक जो आहे तर तो 10 इंचावरती टाकलेला आहे। आता तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा अजून डीप पाहिजे असेल तर तुम्ही आणखी 10.5-11 वरती घेऊ शकता, म्हणजे पाठीमागची जी पट्टी आहे तर ती तुम्ही लहान ठेवू शकता। आता हा बघा, हे जे स्ट्रेट पूर्ण मार्किंग आहे त्या लाईन पर्यंत मी पूर्ण घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने काय करायचं आहे बघू शकता, आपल्याला सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती। आता जिथे मी 10 इंच मार्किंग घेतलेलं होतं तिथून एक स्ट्रेट लाईन जी आहे आपण अशी घेतलेली आहे। त्यानंतर तो जो पॅटर्न आहे, पार्ट आहे तो कट केलेला आहे। त्यानंतर गळा सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे अस्तरवरती। त्यानंतर हेच अस्तर आपल्याला काय करायचं आहे, मेन कपड्यावरती ठेवून हे कट करायचं आहे। आणि कधीही मेन कपड्यावरती ठेवताना आपल्याला मेन जे कापड आहे तर ते थोडं एक्स्ट्राच काढावं लागतं। आता हे बघा, दोन्ही जे माझे पार्ट आहेत तर मी अशा पद्धतीने ते कट करून घेतलेले आहेत। आता हे जे पार्ट आहेत आपल्याला आहे तसे हे ठेवून जे आहेत आपल्याला स्टिच करायचे आहेत, म्हणजे अस्तर जे आहे अजिबात याला पलटी वगैरे करायचं नाही, सरळ कापडाच्या आतमध्ये अस्तर घालायचं आहे। आणि आहे तसं हे पहिल्यांदा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। बघू शकता चारी बाजूने आपण याला टीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर जेवढं काही एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर तेही आपण पूर्ण हे कटिंग करून घेणार आहोत। तर हे बघा, पहिला जो आपला बॅकचा पार्ट आहे तर तो इथं आपण तयार करत आहोत। दुसरा पार्ट आपण हा जो पार्ट रेडी केल्यानंतर तो दुसरा पार्ट आपण तयार करणार आहोत। आता हे बघा, काठ जे आहेत मी इथं कट करून घेतलेले आहेत, दोन्ही काठ आपल्याला सेंटरपासून कट करायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडला ते होतील। त्यानंतर उलट्या बाजूवरती आपल्याला काय करायचं आहे, सरळ काठ जे आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत, बघू शकता इथं। त्यानंतर त्याच्यावरती मी एक दापटीप घेतली। आता हे जे काठ आहे तर ते सरळ बाजूवरती आपल्याला फोल्ड करायचे आहेत। त्याच्यानंतर एकदम कॉर्नरला अशी टीप मारून घ्यायची आहे। काठाच्या दुसऱ्या साईडला आपण काठ जे आहे थोडंसं फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। आता हे बघा, गळ्याची साईडचं जे एक्स्ट्रा काठ आले होते तर ते पूर्ण आपण व्यवस्थित शेपनुसार कट करून घ्यायचे आहेत। तशीच दुसरी साईड आपण आपल्याला इथं रेडी करून घ्यायची आहे। परत सरळ बाजूवरती मी काठ जे आहेत फोल्ड केली, त्यानंतर कॉर्नरला टीप मारून घेतली। काठाच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला कापड जे आहे थोडंसं फोल्ड करून त्याच्यावरती सुद्धा आपण इथं एक दापटीप मारून घेणार आहोत। आणि परत एक्स्ट्राचं जे शिल्लक आपलं काठ जे राहिलेले आहेत तर ते आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता दोन्ही साईड ज्या आहेत माझ्या अशा मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। आता इथं आपल्याला काय करायचं, आपला जो बॉटमचा पार्ट आहे त्याला अर्धा इंचावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, तर 1 इंच आपण एक्स्ट्रा यासाठीच वाढवलं होतं, कारण मार्जिन खूप जातं यामध्ये दोन्ही पार्ट जॉईंट करण्यामध्ये, त्यामुळे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते आपण घेतलं होतं। आता अस्तर जे आहे आतल्या साईडला मी पूर्ण पलटी केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला घ्यायचे आहे दापटीप। आता याच्यावर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता, तर मी लेस या ब्लाउजला जे आहे लावलेली नाही, विदाउट लेसचा जो ब्लाउज आहे मी तर रेडी केलेला आहे। बघू शकता आता ही जी पट्टी आहे आपली बॉटमची तर ती आपण तयार करून घेतली। आता हे जे पार्ट आहेत आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित। जोडण्या अगोदर आपल्याला पूर्ण उंची जी आपली आहे तर ती घ्यायची आहे। आता माझी जी पूर्ण उंची होती तर ती 13.5 इंच आपण घेतली होती। रेडी होऊन आपली ती 12.5 इंच तयार होईल, पण 13.5 इंच आपल्याला घेताना इथं स्टिचिंग करताना घ्यायची आहे। तर हे बघा, हे 13.5 इंच मी इथे घेतलेले आहे।
कारण कमरपट्टी जोडल्यानंतर आणि वरती शोल्डर जोडल्यानंतर कस्टमरची जेवढी ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच तर ती तयार होईल। या हिशोबाने आपण हे जे दोन्ही पार्ट आहेत तर ते जॉईंट करून घ्यायचे आहेत। आणि वरच्या साईडला जे टोक आहे तर तेही अगदी व्यवस्थित जोडायला हवेत। ह्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित जे कापड आहे तर ते ॲडजस्ट करून मग इथं आपण टेप मारून घ्यायचे आहे, बघू शकता। आता दोन्ही साईडला जसं आपण टक्स मारतो प्रत्येक ब्लाऊजला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत। आता राहिला आपला वरचा जो आपला गळ्याचा नेक आहे तर तो इथं रेडी करून घ्यायचा आहे अस्तरने। जर तुम्ही तो पायपिंग लावणार असाल तर पायपिंग सुद्धा लावू शकता। आता माझ्याकडे रोज गोल्ड कलर आहे या काठाचा, सो माझ्याकडे ते कापड नव्हतं त्यामुळे मी अस्तरची जी पट्टी आहे तर ती लावून घेतलेली आहे। तर तुम्ही पायपिंग सुद्धा लावू शकता। जर तुमच्याकडे गोल्डन असेल तर तुम्ही ती सुद्धा पायपिंग लावू शकता किंवा याच्यावरती लेस सुद्धा लावू शकता। आता हा जो गळा आहे तर तो टक्स मारल्यानंतर थोडासा बॉटमला पसरल्यासारखा होतो, वरती व्यवस्थित बसतो पण थोडासा बॉटमला जो आहे पसरल्यासारखा होतो। तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सेंटरला अजून एक जी आहे टीप आपल्याला 5 इंचावरती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्ही मनी सुद्धा लावली तरी चालतील किंवा पॅच सुद्धा लावले तरी चालतील। आता हे बघू शकता थोडंसं मी तर सेंटरला टीप मारून घेतले। आता याच्यावरती मनी लावल्यामुळे सुद्धा याचा लुक छान वाटतो किंवा जो पॅच असेल तर मी पॅच घेतलेला आहे, पॅच आपण याच्यावरती लावू शकतो। आणि असं जो आहे आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे रेडी झालेला आहे, बघू शकता फ्रेंड्स। तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। वरती आपण हुक लावून घेणार आहोत आणि आजचा जो आपला बॅक नेक आहे पूर्ण रेडी झालेला त्याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। एकदम सिंपल सोबर अशी डिझाईन आहे आणि नवीन ट्रेंडिंग डिझाईन आहे, सो नक्की ट्राय करा। जर तुमची साडी एकाच कलरची असेल, ब्लाऊज जर एकाच कलरचा असेल तर। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।